गलत्यातून पिल्लू उडावे घेऊन अदम्य शक्ती, या गलत्यातून पिल्लू उडावे घेऊन अदम्य शक्ती, नजर असावी ध्येयावर पण उंबर ठेवावर भक्ती, पण उंबर ठेवावर भक्ती. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बुधवत, संपादक दैनिक लोकनेता. सर्वप्रथम मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय. आज 1 ऑगस्ट म्हणजेच दैनिक लोकनेत्याचा वर्धापन दिन. 1 ऑगस्ट 2021 रोजी आपण छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याच रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. तो फक्त केवळ तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. आज नवे तर महाराष्ट्रामध्ये 60 प्रतिनिधी काम बघताय आणि या सर्वांना पाठबळ देण्याचं काम आपण सर्वांनी केलं आहे. आपण लोकनेत्यावर प्रेम केलं, लोकनेता परिवारावर प्रेम केलं आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचलं, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. आज आपण लोकनेत्याचा वर्धापन दिन साजरा करू शकलो नाही याची मला खंत आहे, पण आपण लवकरच पुढच्या वर्षी हाच वर्धापन दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा करू. असं नाही की आपण कोणत्या गोष्टीने कमी आहोत, आपल्याकडे सगळे पाठबळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आपण मागच्या वर्षी दैनिक लोकनेत्याची राज्यस्तरीय बैठकही मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यावेळेसही सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं आहे आणि भविष्यातही आपल्याला सर्वांना सहकार्य करणार आहेतच. आणि आपला पेपर एक छोट्या संकल्पनेतून चालू झाला आहे आणि ती संकल्पना काय असेल, एक मी स्वतः दुसऱ्या पेपरला काम केलं आणि नंतर म्हणलं आपल्याला पेपर चालू करायचा आहे आणि तोच पेपर आज आपण महाराष्ट्रभर सर्वांसाठी सोप्या पद्धतीत सांगायचं झालं सर्वांसाठी खुला ठेवला आहे. किती आपल्याकडं आपण नवीन तरुणांनाही संधी देतोय. आपल्याला कोणीतरी संधी दिली म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आपणही इतरांना संधी देणं आपलं काम असतं. त्याच संकल्पनेतून आपण हा पेपर चालू केला आहे आणि जनसामान्याच्या हक्काचं व्यासपीठ बनवलं आहे. जनसामान्याला न्याय मिळावा, न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय. कहा गए ते कहा नाही, क्या लाया कुछ नाही, अशी आपली हकीकत व्हायला नको. कारण आपण पेपर चालवतोय याचं समाधान सर्वांना असावं आणि त्याचा आपलं सर्वसामान्यांना याचा फायदाही झाला पाहिजे. जनसामान्याच्या अडचणी असेल, त्यांचे काही प्रश्न असेल, हे आपल्याकडून मार्गी लागले पाहिजेत. यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी काम करायचं आहे आणि आपले पत्रकार ते करतात आणि नावाजलेले नामांकित पत्रकार आपल्या पेपरला काम करते, या गोष्टीचा मला सर्वप्रथम आनंद आहे आणि तो आनंद नेहमीच असा राहील अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आज वर्धापन दिनानिमित्त अनेक क्षेत्रातून पत्रकार बांधव असतील, सर्वांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दैनिक लोकनेताचे पत्रकार, दैनिक लोकनेताचे वाचक, लेखक, कवी या सर्वांचे मी पुनश्च एकदा खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यांनीच आपला पेपर जिवंत ठेवला आहे. त्यांनी आपला पेपर जिवंत ठेवण्याचे कारण हेच की त्यांच्यामुळेच आपला पेपर चालू आहे. पत्रकार असेल, कवी असेल, लेखक असतील, विचारवंत असतील. यांनी विचारवंत म्हणायला गेलं तर विचारवंत अनेक आहेत आणि आपण अनेकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचण्याचं आपलं काम आहे. ते प्रसारमाध्यम आहे. प्रसारमाध्यम म्हणजेच अनेक छोट्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवणे, छोटी असो का मोठी असो, बातमी असो किंवा लेख असो, हे इतरांपर्यंत पोहोचवणं आपलं काम असतं आणि ते आपण करतोय. या गोष्टीचं कुठेतरी समाधान मनाला आहे आणि हेच समाधान कायमस्वरूपी असेल. सर्व पत्रकार बांधवांचे, वाचकांचे, लेखकांचे मी पुनश्च एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि दैनिक लोकनेत्याच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व लेखक, वाचक, जाहिरातदार सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.